सर्वांना सलाम. गृहसनाच्या या सभेला आपण प्रार्थनापूर्वक सुरुवात करीत आहोत. या प्रार्थना करू. आमच्या दयाळू मंदक्रोध दयामय परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या प्रिय दासाकरवी परमेश्वर पित्या, या गृहसनाच्या दिवसात आम्हाला तुझ्या पवित्र वचनाने भरत आहेस. एवढंच नव्हे तर पहिल्या सभेपासून प्रत्येक तुझ्या प्रिय दासाकडून आम्हाला आत्मिक मानना देऊन आमचं जीवन प्रभू तू आशीर्वादित करीत आहेस, म्हणून आम्ही आभार मानतो. प्रार्थना करतो दे बाप्पा, आजच्या सभेचं चालकपण करीत असताना क्वायर आणि तरुण संघाला तू सहाय्य कर व त्यांच्याद्वारे होणारी ही गीत गायनाची सेवा मंडळीसाठी दे बाप्पा एक आत्मिक आशीर्वाद व तुझ्यासमोर धूपाप्रमाणे सादर होणं असं होऊ दे. सोबतच तुझ्या प्रिय दासाला तुझा स्पर्श कर व त्यांच्या करवी दे बाप्पा तू आम्हाला तुझा पवित्र निरोप कळीव. आजच्या उपासनेला तुझी शक्ती तुझं बळ मागतो आणि सहाय्य मागत आजची उपासना गीत गात तुझ्या चरणापाशी येऊन प्रभू आम्ही सादर करतो. तू आमचा सहाय्य करता हो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मी तरुण संघ आणि क्वायरला विनंती करेन की आजच्या भक्तीमध्ये गीत गायनाच्या सेवेसाठी आपण पुढे यावं आणि सोबतच उपस्थित सर्व सन्माननीय पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपा करून आपण पुढे येऊन स्थानापन्न व्हावं. हॅलो हॅलो. या आपण पुन्हा आज या ठिकाणी परमेश्वराची स्तुती, त्याची आराधना काही गीतांच्याद्वारे करणार आहोत. या ठिकाणी आपण गृहस्थानिमित्त जमलेलो असताना सर्वजण आपण या पवित्र मंदिरात प्रभूची स्तुती, त्याची आराधना सर्वजण मिळून करणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 273 ह्यावेळेस आपण काढू. आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है. विजय संगीत गीत नंबर 273.
उठाएंगे, हम सांझ बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. सुंदर गीत आहे. आपण सर्वजण मिळून प्रभूच्या स्तुतीसाठी गाणार आहोत.
विजय संगीत गीत नंबर 302 सुनो सुनो यीशु आएगा अपने संग वो ले जाएगा। विजय संगीत गीत नंबर 302। परमेश्वर देवा, या गीत गायनाच्या द्वारे गौरविला जाऊ, सारा आदर मान महिमा त्याला मिळो. क्वायर तरुण संघ, प्रभुदेवा तुमची सेवा
आशीर्वादित करो. प्रियजन हो, आपल्या गृहसनाच्या ब्रीद वाक्याचं मी वाचन करतो. सुज्ञानाचे योगे घर बांधिता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाचे योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. नीतिसूत्रे 24वा अध्याय वचन 3 आणि 4. प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. गृहसनाच्या या दिवसामध्ये तुझ्या दासांकरवी तू आमच्या अंतकरणाची भेट घेताय. आम्ही तुला धन्यवाद देतो दे बापा, कारण की जो पवित्र निरोप तू आम्हासाठी राखून ठेवला तो तुझ्या प्रिय दासांकडून आम्हास मिळत आहे. सोबतच कालपासून पाळक साहेबांकडून जे आत्मिक अन्न तू आम्हाला देत आहेस त्यासाठी आम्ही आभार मानतो. आज पुन्हा एक वार दे बापा, तुझ्या प्रिय दासाला तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. पाळक साहेबांच्या करवी तू पवित्र वचनाचं मननचिंतन आम्हासाठी आशीर्वादित कर. बोलण्यासाठी पाळक साहेबांना लागणारी शक्ती, लागणारं बळ आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. प्रिय पित्या, जे तू त्यांना सांगितलं ते सांगण्यासाठी लागणारी कृपा त्यांना पुरीव व वचन ऐकून त्यानुसार जीवन जगण्यासाठी आम्हा ऐकणाऱ्या सगळ्यांचं तू मार्गदर्शन कर. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, पुन्हा एक वार देवाच्या पवित्र वचनाचं आपण मनन करूया. आजच्या गृहसनासाठी परमेश्वराचा जो निरोप आहे तो घेऊन येणारे आपले सन्माननीय वक्ते आदरणीय रेव्हरंड स्वप्नील पी नाशिककर पाळक साहेब, मराठी अलायन्स चर्च भुसावळ या ठिकाणून ते आपली सेवा पवित्र वचनाची आम्हासाठी करीत असताना टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण पुन्हा एक वार स्वागत करूया. आणि मी विनंती करेन पाळक साहेबांना कृपा करून आपण पुढे येऊन पवित्र वचनाची सेवा करावी. सर्वांना सलाम. माझा विश्वास आहे की कालच्या वचनाने जे आम्ही ऐकलं त्या वचनाने आपण खरोखर आशीर्वादित झाला असाल. आजही त्याच असणाऱ्या शास्त्रभागाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत की ज्या ठिकाणी नीतिसूत्रेचा लेखक 24व्या अध्यायाच्या 3ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये पुन्हा एक वार आम्ही त्या ठिकाणी डोकावणार आहोत. आणि पुढचा असणारा जो संदर्भ आहे किंवा 3ऱ्या वचनातला असणारा जो दुसरा भाग आहे त्याच्याकडे आम्ही बारकाईने लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की देवाची इच्छा या गृहसणाच्या दरम्यान माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी नेमकी काय आहे ना. कारण ज्यावेळेस आम्ही पुन्हा एक वारंवार जर आम्हाला कुटुंबाविषयी जर ऐकायला मिळत आहे तर आम्ही हे समजून घ्यावं की देवाची इच्छा ह्या बाबतीमध्ये काहीशी निराळी आहे. आणि ज्यावेळेस देव आमच्या संबंधाने एखादी इच्छा बाळगतो त्यावेळेस त्या इच्छेमध्ये देवाची एक महान योजना दडलेली असते. ज्यावेळेस देव त्याची इच्छा वारंवार आम्हाला प्रगट करतो त्यावेळेस देवाची केवळ महान इच्छा नाही तर देव एका सुनियोजित योजनेच्या द्वारे आम्हाला त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आमच्या परिवाराचा उपयोग करू इच्छितो. ज्या ठिकाणी जग आमचा वापर करतं त्या ठिकाणी देव आमचा उपयोग करतो. फार मोठा फरक आहे या दोन शब्दांमध्ये. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की कुटुंब व्यवस्था जी आहे, कुटुंब व्यवस्थेचा जनक मी काल म्हटल्याप्रमाणे खुद्द परमेश्वर आहे. आणि जर परमेश्वर ह्या कुटुंबाचा जनक आहे तर आम्हाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार हा देवाच्या परिपक्वतेमध्ये स्वीकारणं गरजेचं आहे ज्यामध्ये आमच्या कुटुंबाचं हित दडलेलं आहे. आणि म्हणून आज ह्या असणाऱ्या पुढच्या असणाऱ्या संदर्भाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याच्या अगोदर मी काल एक उदाहरण सांगितलं होतं आणि आजही एक उदाहरण सांगतो. जसं लग्नाचं उदाहरण सांगितलं तसं आता नवरा बायकोचं उदाहरण सांगतो.
दोघं नवरा बायको होते, नुकतंच लग्न झालेलं होतं आणि काय 1-2-3 महिने त्या ठिकाणी झालेले असतील. आणि जसं आपल्याकडे पद्धत आहे ना की नवदाम्पत्याला आपण घरी जेवायला बोलवतो नाही का, आमंत्रण देतो, तसंच एका अंकल आंटीने की ज्यांच्या विवाहाला चांगलेच 35-40-50 वर्ष झालेले आहेत, अशा अंकल आंटीने ह्या नवदाम्पत्याला, नवविवाहितांना आपल्या घरी जेवायला बोलवलं. आणि जेवायला बोलवल्यानंतर ही दोघंजणं ठरलेल्या दिवसानुसार वेळेनुसार ही अंकल आंटीकडे त्या ठिकाणी गेले. आणि घरामध्ये गेल्यानंतर अंकलनी दार उघडलं, त्यांचं सुंदर वेलकम केलं आणि त्यांनी आंटींना हाक मारत असताना ते म्हणाले, अगं डार्लिंग हे आलेत. आणि ही जी पत्नी आहे, नवीन नवरी जी आहे, तिनं आपल्या नवऱ्याकडे लगेच बघितलं. आणि तिचा बघण्याचा रोग हा होता की बघा 40 वर्ष झाल्यानंतर सुद्धा अंकल पत्नीला काय म्हणतायत, डार्लिंग म्हणतायत. आणि आत गेल्यानंतर अंकलनी फार वेगवेगळ्या गोड नावांनी आंटींना हाक मारायला सुरुवात केली. कधी सखे, कधी प्राणप्रिये, कधी असं, कधी तसं, आणि बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी त्या आंटींना, जसजसे अंकल इकडं नवनवीन नावं घेत होते तसं ही जी नवीन नवरी होती तिचा असा पारा असा चढत होता. आणि ती आपला जो नवरा होता त्याला अशी कोपऱ्याने मारत होती. आणि ती म्हण, बघा कसे करा, बघा कसे बोलतात, बघा तुम्ही तर करता का असे, आत्ताच लग्न झालं. आणि हा जो नवीन नवरा आहे, जो पती आहे, याला काय राहवलं नाही. जसे आंटी आणि ही नवीन नवरी जी आहे जसे स्वयंपाकखोलीमध्ये जेवणाची तयारी करण्यासाठी गेले, यांनी संधी साधली आणि अंकलला म्हटलं, अंकल मला एक सांगा, तुम्ही आंटींना एवढ्या सुंदर नावाने कसं काय हाक मारू शकता? तुमच्यामध्ये भांडणं होत नाही का? तुमच्यामध्ये काय होत नाही का? तुम्ही कसं काय इतकं सुंदर रीतीने राहू शकता? अंकलनी बारीक नजरेने किचनकडे पाहिलं आणि त्यांनी बघितलं आंटी येत तर नाही ना. आणि बारीक नजरेनं बघितल्यानंतर त्या मुलाला म्हटलं, इकडे शेजारी बस. आणि बसवल्यानंतर ते म्हणे, तुला सांगतो, कोणाला सांगू नको, 3 महिने झाले आंटींचं नावच विसरलोय म्हणे. आता विचारू कसं? म्हणून ही आयडिया लावली आहे. अनेक वेळेस काय होतं, आमच्याही जीवनामध्ये आम्ही काही गोष्टी आमच्या सहकार्याविषयी करण्याला आम्ही विसरून जातो. तो सहकारी आमच्या संगतीच असतो, आमच्या आजूबाजूलाच असतो, आमच्या अवतीभोवती असतो, आमच्यासाठी काम करत असतो, आमच्यासाठी रात्रंदिवस झटत असतो. कुठंतरी स्ट्रेस, कुठंतरी वर्कलोड, कुठंतरी वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी, त्या ठिकाणी त्या सर्व गोष्टींचं ओझं वाहत कुटुंबाच्या उदात्तीकरणासाठी ही दोघं सहकारी एकमेकांच्या आनंदासाठी, परिवाराच्या सुखासाठी त्या ठिकाणी फार जोमाने, विश्वासूपणे झटत असतात. आणि कुठंतरी काहीतरी बारीकशी गोष्ट आमच्या नजरेतून, आमच्या विचारातून चुकली जाते, विसरली जाते. आणि त्या ठिकाणी त्या गोष्टी तशाच राहून कुठंतरी कुटुंबाचं अधपतन व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते. पवित्र शास्त्र जे आहे, पवित्र शास्त्र कुटुंबाविषयी बोलत असताना फार परिपक्वतेमध्ये बोलतं. पवित्र शास्त्राचं असणारं जे मल्टी डायमेन्शनल वर्क आहे किंवा जे कार्य आहे ते अतिशय विस्तृत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून पवित्र परिवाराला ज्यावेळेस पाहतो, शब्द नीट लक्षात घ्या, पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून पवित्र परिवाराला पाहण्याची गरज आज आम्हा प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या नीतिसूत्राकडे ज्यावेळेस वारंवार लक्ष केंद्रित करतो, त्या 3ऱ्या वचनाकडे परत येऊया आणि ते 3रं वचन पुन्हा एक वार वाचूया की ज्या ठिकाणी अनेक वेळेस ही छोटीशी गोष्ट आम्ही आमच्या विचारातून आम्ही बाजूला करून देतो, आम्ही विसरून जातो. मग ते कळत असो किंवा न कळत असो, ज्यावेळेस ती गोष्ट विसरली जाते त्यावेळेस अनेक वेळेस आमच्या
कुटुंब पद्धतीचं किंवा ज्या गोष्टींचा सेटअप किंवा माइंडसेट आम्ही आमच्या कुटुंबासाठी लावण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्या योजनाबद्ध रीतीने आम्ही आमच्या कुटुंबाचं उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत, कधी कधी त्या एका छोट्याशा गोष्टीमुळं त्या आमच्या कुटुंबाची परिपक्वता ढासळायचा चान्सेस जे आहेत ते जास्त आम्हाला दिसून येतात. आणि म्हणून ह्या ठिकाणी त्या दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं, काल आम्ही बघितलं की सुज्ञानाच्या योगे घर बांधता येतं. आज आम्ही बघणार आहोत समंजसपणाने ते मजबूत राहतं. या दुसऱ्या टर्मकडे आता आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. समंजसपणामध्ये किंवा सुज्ञानाच्या योगे जर घर बांधता येत आहे तर ठीक आहे, बांधणं, बिल्डिंग टू बिल्ड किंवा बांधणी करणं हे ओके आहे, ओके, इट इज ओके टू बिल्ड. पण देवाची इच्छा काय आहे, तो पुढं म्हणतो समंजसपणाने ते मजबूत राहतं. घराचं बांधणं चांगलं आहे, पण घराच्या मजबूतीकडेही आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून इंग्लिशमध्ये समंजसपणासाठी जो शब्द वापरलेला आहे तो आहे अंडरस्टँडिंग. बाय अंडरस्टँडिंग हाऊस विल एस्टॅब्लिश. समंजसपणानं हे जे घर आहे ते मजबूत राहतं. आता घराची मजबूती जी आहे, घराचं स्ट्रॉंगनेस जे आहे किंवा घराची एस्टॅब्लिशमेंट जी आहे ही आमच्या समंजसपणावर डिपेंड आहे. येतं लक्षामध्ये? साधे टर्म्स येते. सलोमन राजा जो आहे हा साधी वक्तव्य करतो, पण ती वक्तव्य आम्ही बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे. सुज्ञानाच्या योगे घराची बांधणी आम्ही केली. आता घराच्या मजबूतीकडे आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि घराची मजबूती जी आहे किंवा घराची स्थिरता जी आहे, ही घराची स्थिरता आम्हाला घर बांधल्यानंतर आम्ही त्याचा विचार नाही करू शकत. कमी किमतीचं सिमेंट आणायचं आणि इच्छा ही प्रदर्शित करायची की त्या कमी किमतीच्या आणि कमी क्वालिटीच्या सिमेंटमध्ये माझं घर मजबूत राहील. नाही होऊ शकत. कमी क्वालिटीचं स्टील आणायचं, कमी पैशामध्ये ते घ्यायचं आणि त्यातून हा विचार करायचं की त्याच्यावर या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या स्थिर राहू शकतील. नाही होऊ शकत. आम्ही ज्या वेळेस बांधणी करत आहोत त्याच वेळेस आमच्या घराच्या स्थिरतेचाही विचार आम्हाला करणं गरजेचं आहे. ही दोन्ही पॅरलल चालणाऱ्या गोष्टी आहेत. या दोन्ही संगती चालणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आज ह्या असणाऱ्या समंजसपणाविषयी आम्ही विचार करणार आहोत आणि पवित्र शास्त्रामधून काही उदाहरणांकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत की अशी काही उदाहरणं आहेत की जी उदाहरणं आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये समंजसपणा काय असावा, तो कुठल्या क्वालिटीचा असावा, तो कसल्या प्रकारचा असावा, तो कधी आम्ही त्या ठिकाणी आणावा आणि त्याचं पर्यावसन जे आहे किंवा त्याचा असणारा जो परिणाम आहे हा किती सुंदर रीतीने आमच्या कुटुंबामध्ये दिसू शकतो, याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण प्रिय बंधू आणि भगिनींनो, घर आम्ही बांधू शकतो, घराची मजबूती ही समंजसपणावर आधारित आहे. आणि प्रत्येकाला, मग तो पती पत्नी असो किंवा मग घरातला कुठलाही व्यक्ती असो, आमच्याकडे समंजसपणा, अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. समंजसपणा काय हो? समंजसपणा म्हणजे नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय काढूया. नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय. कोणाला समंजस म्हटलेला आहे किंवा समंजसपणाची जी व्याख्या आहे किंवा कसं त्याला डिफाईन केलेलं आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करू. 16वा अध्याय आणि त्याचं 21वे वचन. जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. काय म्हटलेलं आहे? जो मनाचा सुज्ञ. जो मनाचा सुज्ञ,
जो बुद्धीने सुज्ञ असं म्हटलेलं नाही, किंवा जो खूप काही क्वालिफिकेशन त्याचं आहे, त्या क्वालिफिकेशनच्या आधारावर किंवा जगामध्ये त्याचं रेटिंग काय आहे त्या आधारावर त्याचा समंजसपणा पवित्र शास्त्र डिफाईन करत नाही. जो मनाचा सुज्ञ आहे त्याला समंजस म्हटलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडे प्रियबंधू आणि भगिनींनो लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं पाहिजे की देवानं का असं म्हटलं की आम्हाला अंडरस्टँडिंग हवी, आम्ही एकमेकांना समजून घेणं हवं. अनेक वेळेस पाळक साहेब विवाहाच्या विधीमध्ये किंवा संदेशामध्ये सांगत असताना सांगतात, बाबा रे दोघांनो एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना समजून घ्या. पती पत्नीचं भांडण झालं तर जे वरिष्ठ आहेत, जे आमच्या घरातले वृद्ध लोक आहेत, ते पती पत्नीला सांगतात, बाबा भांडू नका, समजून घ्या, समजून घ्या. हो की नाही? अनेक वेळेस हा जो समंजसपणा आहे किंवा समजण्याची प्रवृत्ती जी आहे, मी ह्याला मराठीमध्ये काय म्हटलं माहिती आहे का? ह्याला म्हटलेलं आहे समंजसपणा, याचा अर्थ आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये ईश्वरीय समज असावी. काय असावी? ईश्वरीय समज. आणि जी समज आम्हाला आमच्या नाशाकडे नाही, आमच्या विक्षिप्तपणाकडे नाही, आमच्या असमंजसपणाकडे नाही, तर एका प्रगल्भतेकडे घेऊन जाईल. त्या प्रकारची समज आम्हाला पाहिजे. आता थोडक्यात बोलायचं झालं तर फिलिप्पेकरास पत्रामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनचरित्र संत पौल फार मार्मिकतेनं आम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. आणि फिलिप्पे 2:5 पासून 11 पर्यंत आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याही ठायी असो. मनुष्याच्या स्वभावाचा असूनही, प्रकृतीचा असूनही देव असणं हे त्यानं मानलं नाही. त्याने स्वतःला रिक्त केलं, इतकं रिक्त केलं की त्याने वधस्तंभावरचं मरण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी सहन केलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, समंजसपणा आम्हाला ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीकडे घेऊन जातो. आणि म्हणून आम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी कोरिंथकरास पत्रामध्ये म्हटलेलं आहे की आम्हाला तर ख्रिस्ताचं मन आहे, वी हॅव द माइंड ऑफ क्राइस्ट. आणि म्हणून आमचं मन जे आहे हे सुज्ञ असावं, ते शहाणं असावं, ते समजुतीनं भरलेलं असावं, ते ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीने भरलेलं असावं. कारण ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती आहे ती चित्तवृत्ती आम्हाला कुठल्याही ठिकाणी किंवा आम्ही कितीही कठीणतेमध्ये असो, कितीही आमच्या जीवनामध्ये चॅलेंजेस असो, कितीही आमच्या पारिवारिक जीवनामध्ये उतार चढाव असो, आम्हाला ख्रिस्ताची चित्तवृत्ती नाशामध्ये जाण्यापासून रोखते, आम्हाला अलर्ट करते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या अंगी हा समंजसपणा असावा की जो मनाच्या सुज्ञतेवर अवलंबून आहे. जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस असं म्हटलेलं आहे. हा कुठून येतो समंजसपणा? नीतिसूत्रे 2 अध्याय 6 वचन. नीतिसूत्रे 2:6. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. सुज्ञता कोणापासून आहे? देवापासून आहे. त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं, कारण ज्ञान कोण देतो? परमेश्वर देतो. त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. आता त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात याचा अर्थ त्याच्या ज्ञानाकडे आणि त्याच्या सुज्ञतेकडे आमचे कान सदैव असणं गरजेचं आहे. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेले आहे, कारण वार्ता ऐकण्याने
आणि ऐकणं जे ते वचनाने होतं. मला वाटतं आपण रेफरन्स तो कोट करूया का? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे येते. आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे ज्ञान आणि जी सुज्ञता स्वतः परमेश्वर आम्हाला देतो, आमचा सोर्स जर कोण असेल तर तो परमेश्वर आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पारिवारिक दृष्टिकोनातून बघतो त्यावेळेस आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की देव आमच्या परिवाराच्या उदात्तीकरणासाठी इंटरेस्टेड आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवानं कुटुंबाची निर्मिती केली, देवानं कुटुंबाला बनवलं यासाठी नाही की त्याचं उदो व्हावं, त्याला कोणीतरी सन्मानित करावं, त्याला कोणीतरी काहीतरी फार मोठा सन्मान द्यावा आणि त्याच्यासाठी कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश बिलकुल नाही. देवानं कुटुंबाची निर्मिती केली कारण त्याला त्यांच्यामध्ये वास करता यावा. एवढंच केवळ नाही, ज्यावेळेस आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जातो आणि उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस सुरुवातीचे काही अध्याय वाचतो की ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. ज्यावेळेस तो म्हणतो की चला आपण आपल्याशी सदृश्य असणारा मनुष्य आपण निर्माण करू, ज्यावेळेस ही संकल्पना, हे विजन ज्यावेळेस परमेश्वर घेऊन त्या ठिकाणी उभा राहतो त्यावेळेस त्याच्या पलीकडं त्याच्या मानसिकतेमध्ये त्याच्या विचारामध्ये एक खूप सुंदर परिपक्व विचार आहे आणि परिवारासाठी दृष्टांत आहे. ज्यावेळेस तो म्हणतो चला आपण ज्यावेळेस करू, परमेश्वराला ज्यावेळेस नावाने संबोधलं जातं त्यावेळेस इंग्लिशमध्ये किंवा हिब्रूमध्ये त्याला एलोहिम म्हटलेलं आहे, हो की नाही? एलोहिम म्हणजे काय हो? एलोहिम हा शब्द सिंग्युलर नसून तो प्लुरल आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, वाय गॉड हिमसेल्फ इज इंटरेस्टेड इन फॅमिली, बिकॉज गॉड हिमसेल्फ इज अ फॅमिली. पिता, पुत्र, पवित्र आत्मा, त्रिएक, तो स्वतः कुटुंब आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या असणाऱ्या संकल्पनेमध्ये आमच्या कुटुंबाने वाढावं, आशीर्वादित व्हावं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडे पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या कुटुंबामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट, काल आम्ही सुज्ञानाच्या योगे आम्ही बघितलं, आज आम्हाला बघायचं आहे की समंजसपणाने. आम्ही बघितलं, पहिलं व्याख्या बघितली, हा समंजसपणा कुठून येतो बघितलं. आता हा समंजसपणा देव परिवारासाठी का उपयोगात आणू इच्छितो त्याच्याकडे आम्ही बघू. कशासाठी आम्हाला हा समंजसपणा दिलेला आहे. स्तोत्रसंहिता 119 आणि त्याचं 34वं वचन. स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 34. मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन, खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन. मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र काय करेन? पाळीन, खरोखर अगदी मनापासून ते पाळीन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेस आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये आहोत, समंजसपणा हा देवाने आम्हाला का दिलेला आहे? कारण त्याचा अर्थ हा आहे की आम्ही त्याच्या वचनाकडे, त्यानं देव केलेल्या असणाऱ्या नियमांकडे, त्याच्या नियमशास्त्राकडे, त्याच्या शब्दांकडे आम्ही आमचे कान लावावेत. मी कालही सांगितलं, मी आजही सांगतो, देवाचं वचन हे अनन्यसाधारण वचन आहे. देवाचं वचन हे आमच्यासाठी अनन्यसाधारण प्रगटीकरण आहे. देवानं त्याच्या असणाऱ्या समक्षतेच्या द्वारे देव 2 प्रकारे मनुष्याला प्रगट झाला, ज्याला दोन प्रगटीकरणं म्हटलेली आहेत किंवा 2 प्रकारे तो प्रगट झाला.
पहिला प्रकार जो आहे किंवा पहिली गोष्ट जी आहे त्याला म्हटलेलं आहे सामान्य प्रगटीकरण, ज्याला आम्ही जनरल रेव्हेलेशन म्हणतो. आणि दुसरं जे आहे ते आहे असामान्य प्रगटीकरण, ज्याला स्पेशल रेव्हेलेशन म्हटलं जातं. सामान्य प्रगटीकरण जे आहे ते निसर्गाच्या द्वारे, वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे देवानं त्याचं अस्तित्व, त्याचं सार्वभौमत्व आम्हाला त्या ठिकाणी प्रगट केलं. मात्र स्पेशल रेव्हेलेशनमध्ये किंवा असामान्य प्रगटीकरणामध्ये देव आमच्या संगती त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्या संगती बोलला. अल्टिमेट रेव्हेलेशन जर अनन्यसाधारण जर प्रगटीकरण देवाचं काय आहे तर ते देवाचं वचन आहे. ही आमच्यासाठी दिलेली ही लाईफ टाईम ऑथॉरिटी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आमच्या विश्वासाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की पवित्र शास्त्राच्या बाहेर जाऊन किंवा पवित्र शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारचा विचार आम्ही देवाविषयी नाही करू शकत. आमचा प्रत्येक विचार हा पवित्र शास्त्रानं अप्रूव्ह करणं गरजेचं आहे. देवानं त्याचं वचन आम्हाला दिलेलं आहे, त्याचे शब्द आम्हाला दिलेले आहेत. आमची प्रत्येक कृती, आमचा प्रत्येक ठराव, आमचा प्रत्येक निर्णय, आमची असणाऱ्या विचारांची परिपक्वता या देवाच्या वचनांशी जुळली गेली पाहिजे, मॅच झाली पाहिजे. बायबल इज लाईक अ टेस्ट ट्यूब, बायबल इज लाईक अ लिटमस पेपर. त्याचे रिएक्शन्स आम्हाला योग्य प्रकारे दिसले पाहिजेत. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, 2 तिमोथेय याचा 3रा अध्याय कळत. 2 तिमोथेय याचा 3रा अध्याय आणि त्याचं 16वं वचन. 2 तिमोथी 3रा अध्याय वचन 16. हां, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहे. 17वं वचन काय म्हणतं? यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. बघा, इतकं सुंदर हे देवाचं वचन आहे की देवाच्या वचनाचा असणारा जो गाभा आहे किंवा देवाच्या वचनाचा असणारा जे ऑब्जेक्टिव्ज आहेत आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वर प्रेरित, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, परमेश्वर प्रेरित देवाचं वचन जे आहे हे परमेश्वर प्रेरित आहे. हे परमेश्वर प्रेरित आहे, ज्याला ग्रीकमध्ये थिओफोनस म्हटलेलं आहे. ईश्वर प्रेरित, परमेश्वराचा श्वास. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की पवित्र शास्त्र आमच्यासाठी, आमच्या मार्गदर्शनासाठी पुरेसं आहे. आणि म्हणून आमच्या घरामध्ये असणारी प्रत्येक कठीणता, आमच्या स्वभावामध्ये असणारी प्रत्येक कठीणता, आमच्या जीवनामध्ये असणारं प्रत्येक फ्लक्च्युएशन याचं परिपूर्ण उत्तर ह्या वचनांमध्ये आहे. तिवारी पाळक साहेबांनी एक उदाहरण दिलं होतं, ते उदाहरण तुम्हाला सांगतो. एक पाळक साहेब होते, त्यांना एक मुलगा होता. त्या मुलाची 10वी झाली आणि 10वी झाल्यानंतर चांगल्या मार्काने पास झाला आणि पाळक साहेबांकडे आला आणि तो म्हटला की डॅडी, मला आता कॉलेजला जावं लागेल, आता मी काय सायकलवर जाणार नाही, मला काय पाहिजे, मला आता मोपेड पाहिजे, मला आता गाडी पाहिजे. आता सगळे माझे मित्र जे आहेत ते गाडीवर येणार आणि मग मी सायकलवर कसं जायचं ते बरोबर दिसणार नाही. आणि त्याचे प्रिय डॅडी पाळक साहेब त्याला म्हणाले, अरे तू बायबल वाचलं का? आणि अनेक वेळेस आम्हा सेवकांना सवय, आम्ही घरी पण कधी कधी पाळक पण करतो ना. आम्ही कधी कधी डॅडी होत नाही, आम्ही कधी कधी पाळक पण करतो. आणि तो मुलगा म्हटला की डॅडी तुम्ही काय सांगताय म्हणे बायबल वाचायचं, मी तर वाचतो ना. तो म्हटलं, पाळक साहेब म्हटले बायबल वाच. 4-5 दिवस गेले, परत तो आला डॅडीकडे. डॅडीला म्हटलं, डॅडी काय करायचं, गाडी बुक करायची का? तुम्ही काहीच डिस्कशन केलं नाही. डॅडी परत म्हटले बायबल वाच, बायबल तर वाच. परत काही दिवस गेले, 2 आठवडा गेला. त्याच्यानंतर मग परत हा मुलगा आला, थोडासा चिडलेला, रागावलेला, आणि तो म्हटला, डॅडी काय करताय, माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष आहे की नाही? डॅडी परत म्हटले, काय, बायबल वाच. आता ॲडमिशनची प्रोसेसची वेळ आली. परत हा आला, डॅडी आता ॲडमिशन करायचं आहे, ॲटलिस्ट मला काहीतरी सांगा, तुम्ही काहीतरी उत्तर द्या. परत बिचारे पाळक साहेब त्या मुलाला म्हणे, काय, बायबल वाच. हा फ्रस्ट्रेट झाला
आणि इतका फ्रस्ट्रेट झाला, हा डॅडीला म्हणू लागला, डॅडी तुम्हाला काय कळत नाही, जिथं तिथं तुम्हाला सेवाच दिसते, जिथं तिथं तुम्ही ह्याच गोष्टी सांगता, मला तुम्ही काय सांगताय, मी रोज ते करतो, असं करतो तसं करतो. बराच तो त्या ठिकाणी आपल्या डॅडीला बोलला, पाळक साहेबांना बोलला आणि रागारागात गेला. काय बायबल सांगता, काय सारखं बायबल वाचायला सांगता. आणि रागारागात आपल्या बिछाण्याकडे त्या टेबलकडे गेला आणि आपलं बायबल उघडलं. त्या बायबलमध्ये एक लिफाफा ठेवलेला होता आणि त्या लिफाफ्यामधून एक पत्र त्या ठिकाणी त्याने बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी आपल्या डॅडीनं लिहिलं होतं, टू माय बिलेव्हेड सन, अभिनंदन 10वी पास झाल्याबद्दल. तुझ्या गाडीचा चेक या पत्रासोबत ठेवलेला आहे, जा आणि कुठली गाडी हवी ती विकत घे. आणि तो मुलगा तिथंच रडू लागला. अनेक वेळेस आमच्या हट्टापायी आम्ही वचनाकडे वळत नाही. म्हणून डॅडी सारखे म्हणत होते त्याला, नाही का, बायबल वाच. मराठीमध्ये एक म्हण आहे माहिती आहे का, वाचाल तर माहिती आहे का, वाचाल तर वाचाल. देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या परिवाराचे आशीर्वाद, आमच्या परिवाराचं उदात्तीकरण हे देवाच्या वचनामध्ये. आणि हे कधी येईल, ज्यावेळेस आम्ही समंजसपणानं, ज्यावेळेस आम्ही आमच्या परिवाराची उभारणी करू, त्यावेळेस आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. देवाचं वचन हे आमच्यासाठी अल्टिमेट रेव्हेलेशन आहे. देवाचं वचन हे आमच्यासाठी परिपूर्ण उत्तर घेऊन येणार आहे. जगाकडे उत्तराची अपेक्षा करण्यापेक्षा देवाकडे निर्णयांची अपेक्षा करा. देवाचे निर्णय आमच्या कुटुंबासाठी हे परिपूर्णतेचे आहेत. ते कधीच आम्हाला कुठल्या तरी नाशाकडे घेऊन जाणारे नाहीयेत. देवाचं वचन आमच्या परिवाराला पवित्र करणार आहे. देवाचं वचन आमच्या परिवारासाठी अनेक गोष्टींचं प्रकटन करणार आहे. देवाचं वचन आमच्या परिवाराला स्थिरतेकडे नेणार आहे. देवाचं वचन आमच्या असणाऱ्या परिवाराला त्या दिवटणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे आमच्या परिवाराला आशीर्वादित करणार आहे. देवाचं वचन केवळ आम्हालाच आशीर्वादित करत नाही, आमच्याच परिवाराला आशीर्वादित करत नाही, तर आमच्याद्वारे अनेकांना आशीर्वादित करण्याचं सामर्थ्य प्रगट करतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन वाचा. आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, नातवांना घेऊन बसा. आजी आजोबांनो, देवाच्या वचनाची गोडी आमच्या लेकरांना लागू द्या. आमच्या लेकरांना माहीत असू द्या की काय आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि म्हणून समंजसपणा जो आहे तो समंजसपणा आमच्या आत्मिक प्रगल्भतेचा पाया आहे. समंजसपणा जो आहे तो आमच्या असणाऱ्या आत्मिक प्रगल्भतेचा, जर आम्हाला स्पिरिच्युअली जर मॅच्युअर व्हायचं आहे ना, तर आम्हाला देवकेंद्रित समंजसपणा, देवाकडून आलेलं जे अंडरस्टँडिंग आहे ते आमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणं नितांत गरजेचं आहे. खुद्द देवाची इच्छा आहे. जर आम्ही अनुवादाचं पुस्तक 4 अध्याय आणि 4 ते 6 वचनं जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी आम्हाला हे समजून येईल की खुद्द देवाची इच्छा आहे की आम्ही त्या समंजसपणामध्ये आम्ही तो समंजसपणा समजून घ्यावा, आम्ही समंजस असावं. त्या प्रकारची अंडरस्टँडिंग आम्ही देवराज्याच्या वाढीसाठी आणि आमच्या परिवाराच्या आशीर्वादांसाठी आम्ही ते अंडरस्टँडिंग कॅरी करत राहावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. समंजसपणा आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्मिक रीतीनं जीवन जगण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करतो. तो आम्हाला प्रोत्साहित करतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही समंजसपणाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की हा समंजसपणा जो आहे ही आमची इच्छा नाही, परंतु ही देवाची इच्छा आहे की आम्ही समंजस असावं. समंजसपणा हा आमच्या आत्मिक प्रगल्भतेचा पाया आहे. काय बरोबर व काय चूक हे समजण्याचं आकलन जर आम्हाला कुठून मिळत असेल तर ते देवकेंद्रित समंजसपणाच्या द्वारे आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. नीतिसूत्रे 14:33 आणि इब्री लोकासपत्र याचा 5वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये ही दोन्ही वचनं जर आम्ही वाचली तर त्या ठिकाणी दोन्हीही लेखक जे आहेत हे दोन्ही लेखक या असणाऱ्या गोष्टीविषयी आम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहित करतात. काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे.
आणि म्हणून तो समंजसपणा त्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काम करतो. ज्या वेळेस आम्ही या समंजसपणाकडे लक्ष केंद्रित करत आहोत, आम्ही डेफिनेशन बघितली, आम्ही त्याचं कारण बघितलं, त्याचा स्रोत काय आहे ते आम्ही बघितलं, त्याच्यानंतर तो कशासाठी आम्हाला दिलेला आहे त्याच्याकडे आम्ही बघितलं. आता हा जो समंजसपणा आहे, आता हा प्राप्त कसा करायचा? तो काय भाजीपाल्याचा स्टॉल नाही ना, की गेलं किती आहे बाबा, पावशेर दे, अर्धा किलो दे, किलो भर दे, असं बोलायला. समंजसपणा संत पौलाच्या दृष्टिकोनातून जर आम्ही पाहिलं तर संत पौल एका ठिकाणी बऱ्याच त्याचं जे पौलाईन लेटर्स आहेत ना, 13 पत्रांमध्ये बऱ्यापैकी जे प्रिझन एपिस्टल्स आहेत किंवा बंदिवासामध्ये असताना संत पौलाने जी पत्र लिहिली, या पत्रांचा जर बारकाईने तुम्ही अभ्यास केला, स्वतः एका कठीण प्रसंगामध्ये आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या चॅलेंजेसमध्ये तो आहे, बंदिवासामध्ये आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी त्याच्यावर लादल्या जात असतील, तरीही त्याचा समंजसपणा जर तुम्ही जाणून घेतला तर हा संत पौल बंदिवासामध्ये असताना म्हणतो, आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा सांगेन आनंद करा, तुमची सहनशीलता सर्वांना कळून यावं, प्रभू समीप आहे, कशाविषयी चिंता करू नका, तर आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. कुठल्या प्रकारचा समंजसपणा आहे हा? कुठल्या प्रकारची मॅच्युरिटी लेवल आहे ही? अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्या प्रकारे आमच्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करत आहोत पती पत्नी म्हणून, आमच्या नात्यामध्ये, पती पत्नीच्या नात्यामध्ये अशा प्रकारचा समंजसपणा आहे का? पती पत्नीचं अनेक वेळेस भांडणं होतात की नाही? हो, तुम्ही गप्प का हो? होतात की नाही? अहो लागतं, थोडंसं असं भांडं लागतंच की, असं कोणच नाही आहे, हो की नाही, की ज्याचं भांडं लागत नाही. एके ठिकाणी असं म्हटलं जातं, पहिलं काय असायचं? कुजबुजणारं भांडण असायचं. कसं असायचं? कुजबुजणारं भांडण. मग त्याच्यानंतर ते कन्वर्ट झालं दूरदर्शनमध्ये, मग ते कन्वर्ट झालं केबलमध्ये, आता त्याचं कन्वर्जन आहे डिश TV मध्ये, आणि आता तर विचारू नका, AI सिस्टीम आली. आता फार भयानक परिस्थिती आहे, खूप कठीण परिस्थिती आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यामध्ये समंजसपणा असावा. इफिस्करास पत्र त्याचा 1ला अध्याय जर आम्ही काढला आणि त्याच्या 17व्या आणि 18व्या वचनामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संत पौलाच्या दृष्टिकोनातून जर आम्ही पाहायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी इफिस्करास पत्राचा 1ला अध्याय आणि 17 आणि 18व्या वचनामध्ये त्याची परिपक्वता, म्हणजे त्याचा जो ख्रिस्ताविषयी आणि ख्रिस्ताच्या सेवा कार्याविषयीचा असणारा जो समंजसपणा आहे, तो त्या समंजसपणाकडे लक्ष लावा. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. काय समंजसपणा आहे हा? कुठल्या प्रकारची अंडरस्टँडिंग संत पौल कॅरी करतोय? किती प्रगल्भ विचार आहेत. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये समंजसपणा असणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं, आणि संत पौल ज्यावेळेस ही वक्तव्य करतो त्यावेळेस तो कॅज्युअल टॉक करत नाहीये. त्याच्या पाठीमागं तो त्याच वचनामध्ये जर तुम्ही बघितलं तर तो त्या ठिकाणी 16व्या वचनामध्ये म्हणतो, वास्तविक पाहता ही जी वक्तव्य त्याने केली 17व्या आणि 18व्या वचनामध्ये, तो काय कॅज्युअल टॉक नाहीये. 16वं वचन बघा काय म्हटलेलं आहे, मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो, मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की, ही प्रेयर आहे, ही प्रार्थना आहे.
तो काय कॅज्युअल टॉक नाही आहे, ही प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना संत पौल अतिशय परिपक्वतेमध्ये करतो. हे कधी होतं माहिती आहे का प्रियबंधू आणि भगिनींनो? ज्यावेळेस माझं आणि देवाचं नातं घट्ट आहे त्यावेळेस. समंजसपणा, अंडरस्टँडिंग जी आहे हे कधी येते? ज्यावेळेस माझं आणि देवाचं नातं घट्ट आहे, माझं आणि ख्रिस्ताचं नातं त्या ठिकाणी घट्ट आहे. येशू एका ठिकाणी योहान 15 त्या ठिकाणी म्हणतो, द्राक्षवेल आणि फाटे त्या वृत्तांतामध्ये तो म्हणत असताना म्हणतो की माझ्या वाचून तुम्हाला काही करता येणार नाही, किंवा तुम्ही माझ्यामध्ये राहिलात तर ह्या गोष्टी होतील. समंजसपणा जो आहे हा ख्रिस्ताशी संलग्न झाल्याशिवाय येणार नाही. आम्हाला ख्रिस्ताशी एकरूप राहावं लागेल. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलो, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याही ठायी असो. ख्रिस्तासंगती एकरूप झाल्याशिवाय, त्याच्या विचारांशी एकरूप झाल्याशिवाय, त्याच्या कृतीशी एकरूप झाल्याशिवाय, त्यानं देव केलेल्या प्रत्येक गोष्टीशी आम्ही एकरूप झाल्याशिवाय त्या प्रकारचा समंजसपणा, त्या प्रकारची अंडरस्टँडिंग आमच्या जीवनामध्ये दिसणारही नाही आणि आम्हाला करताही येणार नाही. समंजसपणाचं ढोंग करता येत नाही. कळतंय का? समंजसपणाचं ढोंग करता येत नाही. आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या समंजसपणासाठी आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत तो समंजसपणा हा देवापासून आहे, देवाच्या गौरवासाठी आहे, देवाच्या उदात्तीकरणाच्या योजनेमध्ये तो समंजसपणा आहे. समंजसपणा आम्हाला एका सुंदर परिपक्वतेकडे घेऊन जातो. समंजसपणा आमच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रगल्भता त्या ठिकाणी तयार करतो. काय चूक आहे, काय बरोबर आहे, ह्याकडे जर काय घेऊन जात असेल तर तो देवकेंद्रित समंजसपणा आम्हाला घेऊन जातो. आणि एवढंच नाही तर आमचं जे आत्मिक जीवन आहे, या आत्मिक जीवनाचं उदात्तीकरण जर कशात नव्हतं तर ते समंजसपणात नव्हतं. आणि म्हणून नीतिसूत्रेचा लेखक या 24व्या अध्यायाच्या तिसऱ्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये म्हणतो की समंजसपणाने ते मजबूत राहतं. समंजसपणा आमच्या जीवनामध्ये तो असावा, तो ख्रिस्त केंद्रित असावा. जर आमचा समंजसपणा, आमची अंडरस्टँडिंग जर स्वकेंद्रित आहे, कळतं का? ख्रिस्त केंद्रित आणि स्वकेंद्रित, सेल्फ सेंटर्ड. आम्ही जर सेल्फ सेंटर्ड आहोत तर आमच्या कुटुंबामध्ये दुष्परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही या समंजसपणाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, आता पुढे बघूया. आम्ही डेफिनेशन बघितली, त्याचे सोर्स बघितले, त्याचे रिझन्स बघितले, त्याचे ऑब्जेक्टिव्स बघितले. आता आम्ही बघूया हा जो समंजसपणा आहे, हा समंजसपणा पती पत्नीच्या नात्यामध्ये कसा ॲक्टिवेट केला जाईल, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. अनेक वेळेस एका घरी नवरा बायकोचं भांडण झालं ना. आवडता विषय बरं का माझा, भांडण. एका घरी नवरा बायकोचं भांडण झालं आणि लगेच पाळकीनबाई म्हणा किंवा त्या आंटींनी म्हणा, त्यांनी एका पाळक साहेबांना फोन लावला. पाळक साहेब आले. पाळक साहेब आल्यानंतर ती दोघं बसली पाळक साहेबांच्या समोर आणि पाळक साहेबांना त्या आंटी खूप काही सांगू लागले. हे असेच आहेत, हे असेच वागतात आणि असंच करतात, असेच बोलतात. बऱ्याच कंप्लेंट्स त्या अंकलच्या त्या आंटींनी पाळक साहेबांकडे केल्या. आणि बिचारे अंकल मान खाली घालून शांत बसलेले. आणि मग काउन्सिलिंग सुरू झाली. बऱ्याच काही 2-3 गोष्टी बोलल्यानंतर पाळक साहेब म्हणाले की बाबा रे, पती पत्नी हे संसाराचे 2 चाकं आहेत, ते व्यवस्थित चालले पाहिजेत, सगळ्या काही गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजेत. अंकलनी पटकन वर बघितलं आणि म्हटलं, हो बाळक साहेब, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण मी ठरलो लोणाचं चाक, त्या ठरल्या ट्रॅक्टरचं चाक, आता कसं काय करू म्हणे, करायचं काय? पाळक साहेबांना आता काय सुधरेना पुढं बोलायला. आणि पाळक साहेबांनी एकच गोष्ट सांगितली,
जर तुम्ही ख्रिस्ताच्या समजुतीमध्ये, ख्रिस्ताच्या त्या समंजसपणामध्ये जर वागत आहात, तर देव तुम्हा उभयताचं जीवन आशीर्वादित करेल. जर ख्रिस्ताचा समंजसपणा जर कुटुंबामध्ये नाही, तर आम्ही ख्रिस्ताने देव केलेल्या आशीर्वादाला मुकत आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये योब नावाचं कॅरेक्टर आहे, माहिती आहे ना. हा योब जो आहे, ह्याच्या जीवनामध्ये बरेचसे चॅलेंजेस आले. त्याचं कुटुंब त्या ठिकाणी विस्कळीत झालं, त्याचे लेकरं त्या ठिकाणी मरण पावले, त्याच्या अंगावर ते गळवे आले आणि खापरीनं तो त्या ठिकाणी खाजवत राहायचा. त्याची जी पत्नी होती, त्याच्या पत्नीनं त्याला खूप ॲप्रिशिएट केलं. ॲप्रिशिएट केलं का? काय म्हणाली ती माहिती आहे का? ती काय म्हणाली, द्या देवाला सोडून आणि काय करा, मरून जा. कराल का हो पत्नीनं तुम्ही डेअरिंग आता बोलायचं? आता बोलू शकतो का द्या देवाला सोडून आणि जा मरून? योब की जो धार्मिक व्यक्ती आहे, जो नीतिमान आहे, जो देवाशी विश्वासू आहे, त्याच्या जीवनामध्ये कठीणता आल्यानंतर त्याची असणारी जी सहचारिणी आहे, ती सहचारिणी आपल्या पतीला म्हणते देवाचं नाव सोड आणि मरून जा. एका ठिकाणी आम्हाला या पत्नीकडे समंजसपणाची कुठल्याच प्रकारचं वक्तव्य किंवा कुठल्याच प्रकारचा त्या प्रकारचं ज्ञान किंवा कुठल्याच प्रकारचे सेन्स त्या ठिकाणी या पत्नीकडे दिसत नाही. पण ज्यावेळेस आम्ही योबाकडे ज्यावेळेस येतो, त्यावेळेस योब काय म्हणतो, देवापासून फक्त सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का? परमेश्वराने दिलं आणि परमेश्वरानं नेलं, धन्य परमेश्वराचं नाव. किती सुंदर समंजसपणा आहे. पतींनो, लक्षात घ्या, आमच्या कुटुंबामध्ये असणारी कठीणता आम्ही कशी हँडल करत आहोत, आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. जगाच्या असणाऱ्या सिस्टीमवर, जगाच्या असणाऱ्या स्ट्रॅटेजीवर, जगाच्या योजनेच्या द्वारे जर आम्ही आमच्या कुटुंबाची बांधणी करत जर असू, तर आमच्या असणाऱ्या बांधणीवर प्रश्नचिन्ह आहे, आमच्या असणाऱ्या मजबूतीवर प्रश्नचिन्ह आहे. प्रिय भावांनो, हे लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या कुटुंबाचे याजक आहात. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे याजक आहात आणि याजकत्व हे कसंही करता येत नाही. याजकत्व हे खिरापत नाहीये. याजकत्व काहीतरी कुठलं तरी भेळ मिसळ करून काहीतरी मी माझ्या कुटुंबासाठी तयार करीन, अशाही प्रकारच्या गोष्टी नाहीयेत. देवानं फार मोठी जबाबदारी पती ह्या नात्यानं, वडील ह्या नात्यानं तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली आहे. आम्हाला ती विश्वासूपणे सोपवणं किंवा विश्वासूपणे त्याला हाताळणं गरजेचं आहे. आमच्या लेकरांच्या समोर जर आम्ही व्यसन करत असू तर प्रश्नचिन्ह आहे. उद्या तुम्ही हे म्हणू शकत नाही की माझ्या लेकराने व्यसन करू नये. आम्ही कुठल्या प्रकारची तत्व हाताळत आहोत, कुठल्या प्रकारची विचारसरणी आम्ही आमच्या लेकरांच्या समोर ठेवत आहोत. एक पती या नात्याने, एक वडील या नात्याने माझ्या कुटुंबाचं विजन काय आहे, मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो. प्रिय भावांनो, आपल्या आज रात्री गेल्यानंतर आपल्या कुटुंबासाठी मी काय करणार आहे हे विजन सेट करा, ते लिहून ठेवा. कुठतरी त्याचा चांगला एक फ्रेम करून किंवा एक चांगल्या कागदावर चांगल्या स्वादच्या अक्षरामध्ये लिहून ते कुठेतरी लिहून ठेवा की मला हे विजन माझ्या कुटुंबासाठी एस्टॅब्लिश करायचं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या लेकरांना मला ह्या लेवलवर गेलेलं मला पाहायचं आहे. माझ्या कुटुंबाची असणारी आध्यात्मिक पातळी, माझ्या कुटुंबाचा असणारा बाकीच्या सर्व गोष्टी या अशा प्रकारच्या मला सेट करणं आहे. लिहून ठेवा कुठंतरी. रोज त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. अब्राहम आणि साराचं उदाहरण घ्या. अब्राहम आणि साराचं उदाहरण, याच्यामध्ये त्यांच्या समंजसपणाची परीक्षा देवानं घेतली.
सारेला आणि अब्रामाला वाट बघण्याच्या पलीकडे दुसरा मार्ग नव्हता आणि त्यांनी समंजसपणा दाखवला. अब्रामाने सारेला म्हटलं, मला ही माझी बहीण आहे, बरोबर ना? अशाही परिस्थितीमध्ये या दोघांनी आपला समंजसपणा त्या ठिकाणी प्रगट केला वाट पाहण्याच्या द्वारे. हन्ना आणि एल्कानाचं उदाहरण घ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. ज्यावेळेस हन्ना वांज होती त्यावेळेस ती रडायची आणि एल्काना तिची समजूत काढायचा आणि एल्काना तिला म्हणायचा, मी तुला 10 मुलांसारखा नाही का? किती सुंदर समंजसपणा आहे. ज्यावेळेस माझी सहचारणी, माझी पत्नी ज्यावेळेस कठीणतेमध्ये आहे. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. देवानं आम्हाला जी लेकरं दिली ती 12 वर्षानंतर दिली. आमचं पहिलं लेकरू हे मिसकरेज झालं. 1.5 महिन्याचं असताना ते मिसकरेज झालं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 9 वर्ष आम्हाला पालखींबाईंना कन्सीव्ह होण्यासाठी लागली. आणि रोज ज्या वेळेस मी एका लेकराचं माझ्या हातात घेऊन ज्या वेळेस अर्पण करायचो आणि मी माझी नजर पालखींबाईंकडे लावायचो, पालखींबाईंच्या डोळ्यातनं अश्रू व्हायचे. कितीतरी दिवस, कितीतरी रात्र त्यांनी त्या बेडवर अश्रू गाळत गाळत त्या ठिकाणी केले. मी हतबल व्हायचो, मी काय करायचो नाही. मी केवळ एकच गोष्ट करायचो प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या देवाकडे न चुकता त्या गोष्टीसाठी प्रार्थना करत राहायचो. ते असतं ना की डॉक्टर जो असतो तो डॉक्टर आपल्या घरामध्ये कधीच ट्रीटमेंट करत नाही, माहिती आहे का? पॅरासिटेमॉल देईल, इंजेक्शन देईल, पण मोठे डिसिजन्स तो डॉक्टर कधीच घेणार नाही. देर इज इमोशनल अटॅचमेंट. आणि अनेक वेळेस मी विचार करायचो, मी बाहेर तर इतकं चांगलं सेवा करतो, बाहेर तर इतकं काम करतो, माझ्या घरात माझ्या पत्नीवर मला काम करता येत नाही. ती रडायची, ढसाढसा रडायची. केवळ मी तिच्यासाठी एकच काम करायचो, मी शांत राहून तिच्यासाठी फक्त प्रार्थना करायचो. आणि त्या प्रार्थनेचं उत्तर देवबापाने आम्हाला दिलं. आज माझ्याकडे लेकरं आहेत. देवाने एक नाही, दोन लेकरं दिली, जुळी लेकरं दिली. ती 6 वर्षाची आहेत. आमचा समंजसपणा आमच्या परिवारासाठी मॅटर करतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या. आमच्या एकमेकांप्रती आमच्या रिॲक्शन्स काय आहे? आम्ही एकमेकांना प्रतिसाद देत असताना आम्ही कुठल्या प्रकारे प्रतिसाद देत आहोत? हन्नाचं आणि सारेचं उदाहरण घ्या. मी पुढे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समोर मांडणार आहेत. एल्काना म्हणतो, मी तुला 10 मुलांसारखा नाही का? अजून एक उदाहरण मला पुरुषांसाठी, विशेष करून वडिलांसाठी, एका पतीसाठी द्यावंसं वाटतं. मत्ती शुभवर्तमान काढा आणि त्याचा पहिला अध्याय. मत्ती 1 आणि त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 19वे वचन वाचा. मत्ती 1:19. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. लक्षात घ्या, देवाचं वचन काय सांगतं? तिचा पती योसेफ काय होता? नीतिमान होता. काय होता? नीतिमान होता. पुढं असं म्हटलेलं आहे, योसेफाची नीतिमत्ता सांगितली गेली आणि दिसलीही गेली. तुम्ही कदाचित विचार कराल कसं काय? आता नीट लक्षात घ्या, योसेफाविषयी देवाचं वचन फार कमी वचन आहेत योसेफाविषयी एक पती म्हणून. पण ज्या वेळेस त्या वचनांकडे जर आम्ही बारकाईनं लक्ष केंद्रित केलं, पतींनो हे नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, वडिलांनो हे नीट लक्षात घ्या. योसेफाविषयी म्हटलेलं आहे की तिचा पती योसेफ हा कसा आहे? नीतिमान आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे त्याच वचनामध्ये, तिची वाचाव. पती लोकांना बायबल आणलंय का? बघा जरा बायबलमध्ये डोकवा, नसेल तर शेजारी बघा. तिची बेअब्रू. काय म्हटलं? तिची कोणाची? पत्नीची. कोणाची? पत्नीची. त्याची इच्छा नव्हती की तिची बेअब्रू व्हावी. जो नीतिमान पती आहे
तो आपल्या पत्नीची आबरू चव्हाट्यावर कधीच आणत नाही. लक्षात येतंय का? पतींनो नीट लक्षात घ्या. कळत नकळत आमच्या असणाऱ्या भांडणांमध्ये ज्या गोष्टी बोलू नये त्या गोष्टी आम्ही सहज रीतीने बोलून जातो. पती महाशयांना सवय असते बडबड 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 बोलून टाकायचं, नंतर मग विचार करायचा, अरे यार काय बोललो, उगीच बोललो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, योसेफ हा नीतिमान आहे आणि त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की तिची बेआबरू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे समंजसपणा काय करतो माहिती आहे का? समंजसपणा आपल्या सहकार्यासाठी आणि सहचारणीच्या संदर्भामध्ये आमचे विचार अधिक मजबूत करतो, आमचं नातं दृढ करतो. आमच्या कठीणतेमध्ये आमचं नातं समंजसपणा अधिक मजबूत करतो. पती पत्नींनो लक्षात घ्या, जर आमच्या जीवनामध्ये कठीणता येत असेल, जर आमच्या जीवनामध्ये वर्कलोड जास्त असेल, जर आम्ही एकमेकांना ह्या सध्याच्या काळामध्ये जर वेळ देऊ शकत नसू, आमचं जीवन हे फार व्यावहारिक झालेलं आहे. आमचं जीवन ह्या वेगवेगळ्या असणाऱ्या कामामध्ये, वेगवेगळ्या असणाऱ्या सेवा कार्यामध्ये जेवढा वेळ आम्ही एकमेकांना द्यायला हवा तेवढा वेळ कदाचित आम्ही देऊ शकत नसू. पण ज्या वेळेस आमच्या ठाई समंजसपणा आहे, समंजसपणा आमचं नातं अधिक मजबूत करतं. कठीण काळामध्ये आम्ही एकमेकांसाठी, त्या कठीण काळातही आम्ही एकमेकांच्या सन्मानासाठी उभे राहतो. लक्षात येतंय का? समंजसपणा अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये काम करतो. योसेफानं त्याच्या जीवनातून, त्याच्या परिपक्वतेच्या द्वारे ते दाखवून दिलं. देवाचं वचन आम्हाला सांगतं. अलीशिबा जखाराचं उदाहरण घ्या. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, अलीशिबा जखाराचं उदाहरण घ्या. सेवेमध्ये असणारं कुटुंब, पण देवाच्या उदात्त हेतूसाठी, देवाच्या त्या असणाऱ्या परिपक्व इच्छेसाठी या दोघांनी वाट पाहिली. देवाच्या असणाऱ्या इच्छेला शिरसावंद्य मानलं आहे. त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कार्य ते करत राहिले. एवढंच केवळ नाही तर शमशोनाचे वडील मानोहाचं उदाहरण घ्या. हा मानोहा त्या ठिकाणी आलेल्या व्यक्तीला, त्या ठिकाणी असणाऱ्या देव माणसाला तो म्हणतो की तू जे 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 मूल मला होणार आहे त्याचं संगोपन मी कसं करावं. तो जगाला विचारत नाही, तो देव माणसाला विचारतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, समंजसपणा जो आहे, समंजसपणा आमच्या आत्मिक जीवनामध्ये एक वेगळी कलाटणी आणतो. आमचं आत्मिक जीवन, आमची परिपक्वता बदलून टाकतो. आता हे झालं पुरुषांचं. आता स्त्रियांकडे येऊ जरा, हो की नाही. मी काल परवा भुसावळवरून ह्या ठिकाणी नंदुरबारला येत असताना फेसबुकवर एक पेज पाहत होतो आणि त्या ठिकाणी काही सायकोलॉजीचे काही कॉमेडी व्हिडिओज त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी जो व्यक्ती त्या ठिकाणी सायकोलॉजी म्हणजे पुरुषाची सायकोलॉजी आणि स्त्रियांची सायकोलॉजी त्याविषयी त्या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी सांगत होता. आणि त्यांनी सांगितलं पुरुषाची जी सायकोलॉजी आहे, म्हणजे त्यांनी पुरुषाचं एक स्ट्रक्चर त्या ठिकाणी डोक्याचं स्ट्रक्चर ठेवलं होतं आणि जो ब्रेनचा जो भाग आहे मेंदूचा तो उघडा होता. आणि त्याच्यातनं तो सांगत होता की पुरुषाचा जो मेंदू आहे त्याच्यामध्ये बरेचसे कप्पे आहेत आणि पुरुष काय करतो, जे त्याचं काम आहे तोच कप्पा उघडतो, ते काम करतो, तो कप्पा परत झाकतो आणि तसाच तो परत सेट करतो. मग तो स्त्रियांकडे आला आणि स्त्रियांकडे आल्यानंतर पहिले त्यांनी हात जोडले आणि हात जोडल्यानंतर तो म्हटला स्त्रियांनाही कप्पे असतात, डोक्यामध्ये मेंदूमध्ये त्यांच्या पण कप्पे असतात, पण जसं पुरुषाचं सुटसुटीत काम असतं तसं स्त्रियांचं नसतं. हा प्रत्येक कप्पा एकमेकांना जोडलेला असतो विनाकारण. त्याचं कारण तो सांगतो, कारण स्त्रिया ह्या भावनिक असतात. पेत्राच्या पत्रामध्ये पण जर आम्ही बघितलं 3 अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये, तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की पतींनो तुम्ही आपल्या स्त्रीची काळजी घ्या, कारण त्या नाजूक स्वभावाच्या आहेत. त्या नाजूक स्वभावाच्या आहेत.
आणि आम्ही जाणते अजाणतेपणाने आम्ही अनेक वेळेस स्त्रियांना हर्ट करतो, आम्ही आमच्या पत्नीला हर्ट करतो. आणि त्यांच्या नाजूकपणाची काळजी घेण्याची जबाबदारी देवानं पतीला दिलेली आहे. आम्ही ते करणं गरजेचं आहे. स्त्रियांकडे येऊया आता. लूक वर्तमान 1 अध्याय आणि त्याचं 39 वचन, 28 वचन. लूक 1:28. हां. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. मरियेला देवदूताचा संदेश आहे नाही का? आणि देवदूताचं असणारं मरियेला जे सॅल्युटेशन आहे, अभिवादन जे आहे, त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट देवाचा दूत मरियेला म्हणतो, हे कृपा पावलेल्या स्त्रिये. किती छान वाटतं नाही का ऐकायला? हे कृपा पावलेल्या स्त्रिये. हे भांडण करणारे, वाद घालणारे, तसं नाही बोललं ना. कुठलाच काहीतरी भलता विचार करणारे, असं नाही. किती सुंदर अभिवादन आहे. देवाचं वचन सांगतं की देवदूत तिला म्हणतो, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, मरिया कृपेनं भरलेली आहे. ती कृपेनं भरलेली आहे. आणि त्याच्याही पलीकडं हा देवदूत तिला म्हणतो, गॅब्रिएल देवदूत म्हणतो, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ बरोबर असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. आता बघा, ती कृपा पावलेली स्त्री आहे, तिचं कल्याणाविषयी तो बोलतो, प्रभू तिच्या बरोबर असल्याविषयी तो त्या ठिकाणी बोलतो. एवढंच केवळ नाही, आता मरियाचा रिस्पॉन्स बघा ह्या सर्व गोष्टीला. 29व्या वचनामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. बहिणींनो, मरिया विचार करू लागली. अविचारानं तिनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. अविचाराने कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. ते अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. बहिणींनो, मातांनो, आजींनो, विचारी व्हायला शिका. कृपेनं भरून जा. तिमोथेच्या सेवेमध्ये येण्याचं कारण त्याची आजी आणि त्याची आई आहे. कळते का? तिमोथी जो आहे त्याच्या तारणाचं आणि त्याच्या आत्मिक उन्नतीचं कारण जर कोण आहे तर युनिके आणि लोईस आहे. देवदूत या मरियेला म्हणतो, कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ बरोबर असो. आणि ते अभिवादन ऐकल्यानंतर त्या ठिकाणी ती विचार करू लागली. आणि विचार केल्यानंतर 38व्या वचनामध्ये तिचं वक्तव्य हे आहे, तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी. मी प्रभूची दासी. आता हे झालं मरियेविषयी. आता ज्यावेळेस पुढे आपण येतो 39व्या वचनामध्ये आम्हाला अलिशिबा आणि मरियेचा असणारा वृत्तांत आहे. मी फार थोडक्या गोष्टी सांगतो, मग आपण त्या ठिकाणी थांबणार आहोत. आता पहिली महत्त्वाची गोष्ट जर आम्ही 39व्या वचनामध्ये जर बघितली तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुद्यातील एका गावात घाईघाईने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केलं. कोणी केलं? कोणी केलं? मरियेनं केलं ना. मरियेनं केलं अभिवादन. आणि मरियेनं अभिवादन केल्यानंतर देवाचं वचन आम्हाला सांगतं की अलिशिबेनं ते अभिवादन ऐकलं. काय केलं? ऐकलं. ते अशी नाही म्हटले, काय अभिवादन करते,
जा, मी ऐकणारच नाही. मरिया हे नाही म्हटली, नाही तिनं पहिलं नाही अभिवादन केलं, मग मी कशाला करू. ही मानसिकता नव्हती, ती मानसिकता नाही आहे. समंजसपणा पहा कुठे आहे आणि कुठल्या लेवलला आम्हाला आमच्या आत्मिक जीवनामध्ये घेऊन जातो. या अलिशिबेकडे आल्यानंतर मरियेनं अलिशिबेला अभिवादन केलं. हे ऐकताच त्या ठिकाणी तिच्या गर्भातल्या बाळानं जे आहे त्या ठिकाणी उडी मारली किंवा त्या ठिकाणी तो रोल आउट झाला, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. पण या सर्व गोष्टींमध्ये 42व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी ती म्हणाली की स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. ती म्हणते पुढे, माझ्या प्रभूच्या मातेनं माझ्याकडे यावं, हा मान मला कुठून, हा मान मला कुठून. आता या सर्व गोष्टींमध्ये प्रिय बंधू आणि भगिनींनो, विशेष करून बहिणींनो, हे लक्षात घ्या, मरिया आणि अलिशिबा, आता तुम्हाला होमवर्क इथलं येतं, मरिया आणि अलिशिबा यांच्या डिस्कशनचा विषय काय हो. हे जे ह्यांचं भेटणं आहे याचा विषय काय आहे, काय विषय असावा, काय विषय असावा. एकच विषय आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त. मला काय सांगायचं तुम्हाला, दोन स्त्रिया ज्या वेळेस भेटतात, आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जास्त सांगायची गरज नाही. दोन स्त्रिया ज्या वेळेस भेटतात त्यावेळेस, आता इथं आहे की नाही माहीत नाही, बऱ्याच ठिकाणी मी बघितलं, चर्च सुटल्यानंतर कधी घेतली, कितीला घेतली, कुठे होती तू, कशी आहे तू, काय बनवलं, मग रेसिपी काय होती, कसं होतं. ह्या दोघी ज्या वेळेस भेटतात ना, यांच्या डिस्कशनचा विषय आहे ना तारण आहे, येशू आहे, सेवा आहे. दोघींना देवानं कसं त्याच्या सेवा कार्यासाठी निवडलं हा विषय आहे. लक्षात येते का मला काय म्हणायचं आहे. मी विषयांतर करत नाही, पण हे समजून घ्या बहिणींनो, मातांनो, हे समजून घ्या. मी काही दिवसापूर्वी एक उदाहरण सांगितलं. बिचारा नवरा घरामध्ये आला, घरामध्ये त्यांनी बॅग ठेवली, बॅग ठेवल्यानंतर आपल्या पत्नीकडे बघितलं. पत्नी व्हॉट्सअपवर काम करत होती आणि काम करताना ह्या पती महाशयांनी तिला विचारलं, काय ग भाजी काय बनवली, ती आपली बिचारी व्हॉट्सअपमध्येच. अगं भाजी काय बनवली, ती व्हॉट्सअपमध्येच. बिचारा नवऱ्यानं मोबाईल काढला, व्हॉट्सअप ओपन केलं आणि व्हॉट्सअपवरून तिला विचारलं की भाजी काय बनवली, शेजारी उभं राहून. आणि तिनेही व्हॉट्सअपवर उत्तर दिलं, ही भाजी बनवली म्हणून. आमच्या घराची परिस्थिती ही आहे का हो. या दोघींचा विषय तारण आहे. ज्यावेळेस दोघी भेटत आहेत, त्यावेळेस त्या दोघींचा विषय तारण आहे. त्या दोघींचा विषय एक मिशन आहे. त्या दोघींचा विषय उद्धार करता आहे. त्या दोघींचा विषय येशू ख्रिस्त आहे. आमचे विषय काय आहेत. ज्यावेळेस आम्ही दोघी भेटतो, ज्यावेळेस तिघी भेटतो, ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो बहिणींनो, त्यावेळेस आमचे विषय काय आहेत आम्ही विचार केला पाहिजे. कसं आमच्या घराचं उदात्तीकरण होईल, कसं आमच्या घराची परिपक्वता देवाच्या गौरवासाठी वापरली जाईल. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही अलिशिबा, तिचा समंजसपणा जर आम्हाला पाहायचा आहे ना, आम्हाला त्याही ठिकाणी दिसतो ज्यावेळेस बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वडील ज्यावेळेस मुका आहे, त्यावेळेस ती त्याला म्हणते नाव काय असावं, आणि तो त्या पाटीवर नाव लिहून दाखवतो आणि ते नाव आहे तसं ही अलिशिबा एक्सेप्ट करते. नो कंडिशन्स, नो क्वेश्चनिंग, नथिंग. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, विशेष करून पतींनो आणि पत्नीनो, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. पतींनो नीट लक्षात घ्या, दोष दाखवण्याऐवजी आपल्या सहचारिणीचा ऐका. दररोज आपल्या पत्नीवर प्रेम करा. एवढंच केवळ नाही तर तिची आत्मिक काळजी घ्या,
तिला भावनिक सुरक्षा द्या आणि पत्नीला ॲप्रिशिएट करत राहा. आमच्या मराठी माणसामध्ये पत्नीला ॲप्रिशिएट करणं असं वाटतं काहीतरी मी मोठी परीक्षाच देतोय. ॲप्रिशिएट हर, तिला ॲप्रिशिएट करा. तुम्हाला चांगल्या कुटुंबाचं, हेल्दी कुटुंबाचं गुपित सांगू का? माझ्यापेक्षा तुम्ही जास्त मॅच्युअर आहात. जर पत्नीला ॲप्रिशिएट केलं ना, पत्नी तुम्हाला कधीच आडवं लावणार नाही. आणि पतीचं सिक्रेट काय माहिती आहे का? त्याला भरपूर खाऊ घाला, तो कधीच तुम्हाला आडवं लावणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे शिकलं पाहिजे. पतींनो, हे शिकलं पाहिजे. आमच्या असणाऱ्या या प्रवासामध्ये जी सहचारणी आम्हाला देवानं दिली ती 100% तुमच्यासाठी आहे. ज्या वेळेस आम्ही म्हणतो की मी चूक केली तुझ्या संगती लग्न करून, याचा अर्थ देवानं तुमच्यासाठी ज्या गोष्टी नेमस्त केलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही अविश्वास प्रकट करताय. तुमचा पार्टनर हा तुमच्यासाठी 100% मॅच आहे, नो डाऊट. किंचितही त्याच्यामध्ये, तसूभरही त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा वाद नाहीये. आणि तसंच पत्नींनो, पतीचा दोष काढण्याऐवजी पतीला प्रोत्साहित करा. त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवा. कुटुंबासाठी पतीने आखलेल्या दृष्टांतामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी व्हा. त्यांच्या कार्यावर, त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका. त्यांची शक्ती बना, त्यांची शक्ती बना. आणि ज्या वेळेस या दोन्ही गोष्टी होतील ना, पवित्र शास्त्रामध्ये काही रेफरन्सेस आहेत, मी तुम्हाला सांगतो, घरी गेल्यानंतर तुम्ही त्याचं वाचन करा. इफिसकरासपत्र 4 अध्याय 2 वचन आणि 32 वचन, रोमकरासपत्र 12 अध्याय आणि 10 वचन, त्या ठिकाणी त्याच्यानंतर फिलिपेकरासपत्र 2 अध्याय आणि 3 वचन. ह्या ठिकाणी ह्या वचनांची सुरुवात एकमेकांना 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 अशा पद्धतीनं सुरू होते. आणि म्हणून जे काही आहे, पती पत्नी आणि दोघं एकत्र येऊन काम करायला शिका. आपल्या कुटुंबाच्या उदात्तीकरणासाठी त्या ठिकाणी नेहमी लक्ष केंद्रित करा. देवकेंद्रित समंजसपणा त्या ठिकाणी ठेवा. आणि पहा, देव आमच्या कुटुंबाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देवबाप आपल्या सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. थँक्यू. प्रियजन हो, फारच मार्मिक आणि अतिशय स्पष्ट देवाचं हे पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. ऐकलेल्या वचनाला प्रतिसाद देऊया व ऐकलेल्या वचनानुसार आपण आपलं जीवन जगूया. मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो, कारण की ह्या ज्या मोलवान अशा पवित्र वचनांना आज आपण ऐकलेलं आहे, हे ऐकणं आपण आपल्या मनात ठेवूया आणि त्यानुसार जीवन जगूया. यावेळेला आपण वर्गणी घेणार आहोत आणि वर्गणीसाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेल. गीत होत असताना आपण आणलेलं दान प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करूया.
परमेश्वराची स्तुती असो. प्रियजन हो, आजचा जो परिसर आहे तो आशीर्वाद कॉलनी, मुलांचे वसतिगृह परिसर व KG सेक्शनच्या मागील जी चाळ आहे, या सर्व कुटुंबियांना मी विनंती करेन, कृपा करून आपण आपल्या जागेवर उभं राहावं. या प्रिय कुटुंबाच्या सोबतच फराळ आणि जे दान आहे ते येण्याप्रमाणे 5,250 रुपये या परिवारांकडून आहे. हे 5,250 रुपये मी प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करतो. या सर्व प्रिय कुटुंबांसाठी प्रार्थना करण्यासाठी मी सन्मान्य रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे यावं व या परिवारांसाठी प्रार्थना करावी. यासोबतच दान अर्पणासाठी देखील आपण प्रार्थना करावी. प्रभू, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आज सायंकाळी पुन्हा एक वार या गृहस्थानाच्या या सभेमध्ये तू आम्हाला आशीर्वादित केलंस. तुझ्या दासाच्या द्वारे प्रभू आम्हाला पुन्हा एक वार ज्या समंजसपणाची गरज आहे त्याविषयी तू समजावून सांगितलं आहे. जर आमच्या परिवारामध्ये हा समंजसपणा तुझ्यापासून जर आम्हाला लाभलेला आहे तर देवापा त्या घराला काही कमतरता पडणार नाही. देवापा, आज आमच्या मंडळ्या आणि आमचे ख्रिस्ती कुटुंब टिकून राहावेत यासाठी आम्ही प्रार्थना करतो की हे दैवी वरदान आम्हा प्रत्येकाला तू दे. फक्त पुरुष त्यांनाच नव्हे परंतु स्त्रियांना देखील, आणि पती पत्नी म्हणून प्रत्येकाचं आपलं कर्तव्य प्रत्येकाने पार पाडण्यासाठी तुझी कृपा अनुग्रह तू आम्हाला दे. ज्या अनेक उत्तम गोष्टी प्रभू या वचनांमधून तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेत त्याचा आम्ही स्वीकार करून त्याप्रमाणे वागण्यासाठी आम्हाला सुज्ञता आणि शहाणपण दे. आज आम्ही या गृहस्थानाच्या सप्ताहामध्ये तुला धन्यवाद देतो. प्रतिदिनी तुझ्या दासांच्याद्वारे आम्हा सर्वांचे प्रभू मनाची झडते तू घेत आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो, उद्या आणि परवा होणाऱ्या सभा त्याही तुझ्या हातात घे. तुझ्या दासाला पवित्र आत्म्याचं दुप्पट वाटा दे आणि त्यांच्याद्वारे तू आम्हा प्रत्येकाला, आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबाला तू आशीर्वादाने भरून टाक. प्रभू, या निमित्ताने जर दान देण्याची संधी तू आम्हाला दिली त्या दानाबद्दलही आम्ही धन्यवाद देतो. की प्रभू, आम्ही तुझ्या मंदिरात येत असताना रिक्त हस्ते येऊ नये, तर तुझ्यासमोर आम्ही तुला देण्यासाठी आमच्याजवळ पैसा अडका असावा असंच नव्हे, परंतु जे काही तुझे उपकार मानण्याचे माध्यम आहेत, स्तुतीचा आत्मा तू आम्हाला दे. आणि देवापा, आमच्या देण्याने, तुझी स्तुती करण्याने तुला गौरव आणि महिमा मिळू दे. आम्ही पुन्हा एक वार धन्यवाद देतो. प्रभू, आज ज्या कुटुंबांसमवेत आम्ही एकत्र आलेलो आहोत, एस ए चर्च, आशीर्वाद कॉलनी, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह परिसर, KG सेक्शन आणि मागील चाळ, या सर्व परिसरामध्ये राहणाऱ्या आमच्या सर्व विश्वासणाऱ्यांना तू आशीर्वाद दे. आणि प्रभू, आमची प्रार्थना आहे की या गृहस्थानाच्या सभेने या परिवारांचं आम्हाला आशीर्वादित केलंस, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. म्हणून प्रभू, या सर्व परिवारांना तू आशीर्वाद दे. त्यांच्या कुटुंबातील सर्व गरजा तू ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर. आणि देवापा, मंडळी म्हणून आम्ही सर्व सहपरिवार एकत्र राहावं अशी कृपाने अनुग्रह होऊ दे. आजच्या वचनांबद्दल, या दानार्पणाबद्दल आम्ही तुझ्या नावाला मनापासून धन्यवाद देतो. सर्व प्रकारचा मान, महिमा, गौरव तुला अर्पण करत ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो, म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद. बसा आपण. धन्यवाद पाळक साहेब, बसा आपण. प्रियजन हो, उद्यासाठीच्या सूचना आहे. उद्या देखील सायंकाळी 7 वाजता आपण चर्चमध्ये या ठिकाणी सभेसाठी जमणार आहोत. उद्याचा जो आपला परिसर आहे तो मिशन स्कूल कॅम्पस गेटजवळील परिसर, इंदिरानगर, जिमखाना परिसर, बापना चाळ, पटेलवाडी, गिरीविहार परिसर, रूपाशेठ पार्क, RK सिटी, कल्याणी पार्क, नळवा रोड परिसर आणि वागोदा शिवार हा परिसर असेल. उद्या आदरणीय रेव्हरेंड स्वप्नील P. नाशिककर पाळक साहेब हे वचनाची सेवा करतील. प्रियजन हो, आज ज्या परिवारांच्या वतीने या ठिकाणी आपण गट घेतलेला आहे, या परिवारांच्या वतीने आपणा सगळ्यांसाठी फराळ आहे. तर सभा संपल्यानंतर सर्वांनी फराळ घ्यावा. फराळ घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. या आपण आपल्या जागेवर आता उभं राहूया.
प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर आपले सन्माननीय वक्ते आदरणीय नाशिककर पाळक साहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि या रात्री ईश्वरा गीत गाऊ व आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, येथे जमलेल्या प्रत्येक लहान थोर सदस्याबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. मिनिटं बसा. ज्यांना मिळालं आहे आपण जाऊ शकता, परंतु बाकीच्यांनी बसा, प्रार्थना करू. प्रिय प्रभू, जो फराळ तू आम्हाला दिलास त्यासाठी आम्ही आभार मानतो. या परिवारांनी आमच्या प्रेमाखातर हे दिलेलं आहे. दे बापा, ह्याचं प्रतिफळ तू त्यांना देव प्रीतीमध्ये वाढीव. हा फराळ खाऊन आम्हाला तुझ्या आनंदात सहभागी होता येऊ दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो, तू ऐक. आमेन. बरं, आपल्याला जसा फराळ मिळेल तसा आपण उठू शकता.